16 तालुक्यातील सध्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी आणि खास करून जॉब करणाऱ्या तरुणांनी यवतमाळमध्ये आझाद मैदानातून मूक मोर्चाला सुरुवात केलेली आहे। हा मूक मोर्चा यवतमाळ शहरातील विविध मार्गावरून जाणार आहे आणि थेट जिल्हा कचेरीवर धडक देणार आहे। कंत्राटदारी मानधन तत्वावर कायमस्वरूपी करण्याबाबतची एक प्रमुख मागणी घेऊन हा मूक मोर्चा यवतमाळमधून काढला जातो। ताई, काय सांगशील तू? सध्या तुम्हाला 6 महिन्याच्या मानधन तत्वावर तुम्हाला रुजू केलं होतं, आता तुमची वेळ संपलेली आहे, काय सांगाल तुम्ही? मायबाप सरकारला एकच विनंती आहे की त्यांनी आम्ही सगळे उच्च शिक्षित आहो, मी सुद्धा MSc B.Ed आहे आणि आम्हाला आतापर्यंत शिक्षण या विभागात आम्हाला कार्यरत ठेवलेलं होतं। मी 80 किलोमीटरहून अपडाऊन केलं, त्याच्यामध्ये माझं खूप हाल झाले आणि मायबाप सरकारला एकच विनंती आहे की आम्हाला सगळ्या उच्च शिक्षितांना पुन्हा बेरोजगारीची वेळ आलेली आहे, यातून आम्हाला सुटका मिळण्यात यावी आणि आमची नियुक्ती कायम मानधन तत्वावर आम्हाला कंत्राटी पुन्हा 6 महिन्याचं कार्यकाळ वाढवून देण्यात यावा। कार्यकाळ वाढवून देण्यात यावा अशी मागणी आहे। तुमची मागणी काय? आम्ही मुख्यमंत्री व कार्यप्रशिक्षण अंतर्गत इथं यवतमाळ जिल्ह्याला मोर्चा काढण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये आमची मागणी अशी आहे की आम्हाला 6 महिन्यासाठी फक्त प्रशिक्षण देण्यात आलं होतं। प्रशिक्षण घेतल्याच्या नंतर आम्हाला कायमस्वरूपी 11 महिन्याचा आम्हाला कंत्राटी मानधन तत्वावर रोजगार देण्यात यावा। आता 6 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर आमच्यापासून पुन्हा बेरोजगारीची आमच्यावर पाळी आलेली आहे। आमच्या मागं आमचे काही कुटुंब आहे, कुटुंबाचे प्रमुख आम्ही असल्यामुळं आमचं खूप हाल होत आहे आणि आम्हाला 6 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर आम्हाला परत रोजगार देण्यात यावा आणि ते बी कंत्राटी मानधन तत्वावर कायम रुजू करण्यात यावं, बस एवढीच आमची मागणी आहे।